नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, माझे विवाहबाह्य संबंध आहेत, हे संबंध तू स्वीकार, कारण असे संबंध ठेवणं कायद्यानं गुन्हा नाही. मात्र तुला हे संबंध मान्य नसतील तर आपण घटस्फोट घेऊ, असं स्पष्ट करत आजकाल जोडपी विभक्त होत असल्याचा प्रकार घडतोय. विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, मात्र ते घटस्फोटाचं कारण होऊ शकतं असा निकाल काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यापूर्वी विवाहबाह्य संबंधांना गुन्हा समजला जात होता. बदलत असलेल्या समाजाच्या अनुषंगानं समाजही लक्षात घेता हा बदल करण्यात आला होता. मात्र त्याचा काही कौटुंबिक वादामध्ये गैरफायदा घेत असल्याचं समोर येत आहे. घटस्फोट घेण्यासाठी आपल्या साथीदाराला विवाहबाह्य संबंधाची माहिती दिली जात असून ते स्वीकार कर, नाहीतर आपण घटस्फोट घेऊ असा प्रस्ताव दिला जातोय. मित्रांनो, भारतीय दंड संहितेच्या कलम 497 मध्ये विवाहबाह्य संबंधांची संख्या नमूद आहे. एखादी महिला दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे किंवा पत्नी असण्याची शक्यता आहे, अशा महिलेसोबत तिच्या पतीच्या परवानगीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे म्हणजेच विवाहबाह्य संबंध होय. यासाठी 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, दंडही भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशा गुन्ह्यांमध्ये पत्नीवरती कारवाई केली जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं विवाहबाह्य संबंधांमध्ये एक ऐतिहासिक निकाल दिला. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. विवाहबाह्य संबंधांमध्ये पती पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं विवाहबाह्य संबंध हा गुन्हा होत नाही असा निर्णय 5 सदस्यांच्या खंडपीठाने दिला होता. या निकालामुळे 158 वर्षांपूर्वीचे भारतीय दंड संहितेतील कलम 497 हे अवैध ठरलं. कोणताही कायदा तयार नसताना त्यात समाजाच्या हिताचा विचार केला जातो. एक व्यापक सामाजिक विचार त्यामागे असतो. विवाहातील स्त्रियांवरती घरगुती आणि कौटुंबिक हिंसाचार, क्रूरता या बरोबरीने तिच्यावरील होणाऱ्या तिला मानसिक त्रासाचं निराकरण करण्यासाठी 498 या कलमाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे प्रकार समोर आलेत. असेच काहीसे आता विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत होत चालले. या प्रकारामुळे कुटुंब व्यवस्थेला धक्का पोहोचतोय. नुकतंच पुण्यामध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटाचा एक दावा दाखल झालाय. त्यातील पतीनं पत्नीला सांगितलं की माझे कार्यालयातील एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत, हे संबंध तू स्वीकार कर. मात्र हे संबंध पत्नीला मान्य नव्हते. त्यामुळे झालेल्या वादातून जोडप्यानं संमतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे अशा पद्धतीनं आता या कलमाचा चुकीचा वापर लोकांकडनं केला जातोय. यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.